शेख जी.के. ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे। महानगरपालिकेतील भ्रष्ट व चुकीचे कर्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्याबाबत तक्रार देऊन थकल्यानंतर आज जनता दरबार हे शासनाने निर्माण केलं आहे नागरिकाकरता। या कामी माननीय आयुक्त यांची भेट घ्यायला आलो असता अशा उद्धट, उर्मट व मॅनर्सलेस अधिकारी मी आजपर्यंत पाहिलेला नाही माझ्या आयुष्यात। ती या बाई सरळ म्हणतात की यांना आत येऊ देऊ नका। हे त्यांच्या मालकीचं आहे का महानगरपालिका? आमच्या महसूल उत्पन्नातून बांधलेलं, आमच्या महसूल उत्पन्नातून वेतन सुख भोगणारे हे जनसेवक, नोकरशाहीतली हे कर्मचारी आम्हा जनमालकाला, जे या भारताचे नागरिक म्हणून, जनमालक म्हणून त्यांना संबोधलं जात असताना, मतदार राजा म्हणून पदवी असताना त्यांना हे म्हणतात यांना आत येऊ देऊ नका। वास्तविक पाहता ह्यांचे जे टायमिंग आहे तक्रार स्वीकारण्याची 3:30ची, पण हे बोलवतात 4:15 4:30ला। त्याचं कारण की आज मीटिंग चालू आहे। मग यांनी टायमिंग काय लावला 3:30चा? हा प्रश्न पडतो। आम्ही 3 वाजता येऊन बसतोय की लवकर झालं तर लवकर जावं म्हणून, पण या बाई काही ऐकून घेण्याची तयारीत मानसिक स्थिती त्यांची नसल्याने महाराष्ट्र शासनाने अशा अधिकाऱ्यांना का इथं म्हणजे नियुक्त करतात हा एक फार मोठा गहन प्रश्न आहे। सबब मी या आयुक्तांचा जाहीरपणे निषेध करतो की या बाई माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे त्या पद्धतीने वागणूक द्यायला पाहिजे, ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, ती न देता ज्या आर्यरावी आणि गुरमीच्या भाषेमध्ये त्या बोलतात हे त्या पदाला लायक नाहीत असं मला जाणवतं। सबब महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन यांच्या विरुद्ध त्वरित निलंबनाची कारवाई करावी, किंवा असं जाणवतंय की जे आम्ही तक्रार देत आहोत ज्या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टपणाबद्दल किंवा कामचुकारपणाबद्दल त्यांना या पाठीशी घालण्यामध्ये यांचाही काहीतरी हेतू आहे का की काय हे तपासावं शासनानं। त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनावर आहे। आम्ही कर भरतो साहेब, फुकट राहत नाही। आणि या बाई म्हणतात या अमक्या मुदतीनंतर कर नाही भरलं तर मालमत्ता जप्त करू। पण मला हे म्हणायचं आहे की कर्तव्य चुकारपणा व अकर्तव्याच्या बेजबाबदारीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यांनी का काढून टाकत नाही? आणि वास्तविक पाहता एक हे आहे नियम की स्वतःचा फोन बाहेर ठेवून वरिष्ठांच्या केबिनमध्ये प्रवेश करण्याबाबत शासनाचा आदेश किंवा परिपत्रक, वरिष्ठांचे आदेश अथवा माननीय न्यायालयाचे आदेश याबद्दल काहीही नसताना मी माझ्या एक पत्रकार मित्राबरोबर त्यांची बाईट घेण्या म्हणजे आमची होणारी चर्चा विचारला असता माझ्या केबिनमध्ये नको, केबिन यांनी बांधलं, यांचं केबिन आहे का? आमच्या पैशाने बांधलेलं आहे का नाही? आम्हा नागरिकाला काही स्वातंत्र्य आहे का नाही? यांच्या या काळापेक्षा गोरे बरे होते की, कारण ते काहीतरी ऐकून घेत होते, पण हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। त्या सरळ म्हणतात यांना बाहेर काढा, यांना आत येऊ देऊ नका यापुढे। म्हणजे काय मला कळलं नाही, यांच्या मालकीचं आहे का महापालिका? याचा विचार महाराष्ट्र शासनाने आणि जननागरिकांनी केला पाहिजे। त्याचं कारण आहे की एकतर हे आमची मालमत्ता जप्त करायला निघाले म्हणजे यांना आणखी सुख सुविधा आणि अधिकार पाहिजे की काय? अहो व्याज घेताय, दंड आकारतायत, अजून काय पाहिजे तुम्हाला? हे मोठं मला म्हणायचं आहे आणि त्यांचा मला निषेध म्हणून मी माझं मनोगत या MD न्यूजला देत आहे। नेमकं तुमचं काय प्रकरण काय होतं आणि आज जनता दरबारमध्ये कशासाठी आलं, तर काय मुद्दा होता तुमचा? अहो दरबार जनता म्हणजे असं की मी कमीत कमी 100 अर्ज दिलेले आहेत, तक्रार अर्ज। त्याची दखल बांधकाम विभागीय अधिकारी घेत नाहीत आणि आयुक्त घेत नाहीत। आयुक्ताकडे माझे 15 ते 20 अर्ज आहेत, एकाही अर्जाला उत्तर दिलेलं नाही। ते समक्ष त्यांना भेटून सांगावं तर ते म्हणतात आम्ही दिलं असतील म्हणजे ह्यांना स्वतःला कल्पना नाही। आमचे अर्ज जे नागरिकांचे अर्ज जे आपण देतोय आपल्या कामाकरता म्हणून ते अर्ज बहुतेक हे कचऱ्याच्या टोपलीत फेकत असतील। ह्यांना माहितीच नाही की कोणी नागरिक तक्रार करतोय, फक्त हे चराव कुरण म्हणून हे इथं चरत आहेत की काय अशी शंका निर्माण व्हावी असं यांचं कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचं जाणवतंय। सर्व अधिकाऱ्यांना शासनानं निलंबित करून योग्य जननागरिकांच्या भावनेची किंमत करणारे, जननागरिकांच्या भावना समजणारे अधिकारी, आमचं चुकलं असेल तर आम्हाला उत्तरपत्राने कळवा, आम्हाला तोंडी समक्ष सांगा हे तुम्ही चुकीचं बोलताय ते नव्हे। ह्यांना आत येऊ देऊ नका। ह्या कोण? मालक आम्ही काय? हे नोकर असताना आम्हाला मालकाला म्हणतात येऊ देऊ नका? काय दुर्दैव आणि काय नशीब। म्हणून म्हणतो की या काळेपेक्षा गोरे बरे होते। आजच्या या
आयुक्तांच्या कृतीबद्दल माननीय नामदार मुख्यमंत्री साहेब ते विभागीय आयुक्त साहेब पुणे येथे मी दाद मागणार आहे आणि अशांना त्वरित निलंबित करून योग्य अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासंबंधी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी माझी मागणी मांडणार आहे.